नमस्कार मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत खेड तालुका रत्नागिरी जिल्हा येथे आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर अशी 2.5 एकरची फळबाग, जिला पूर्णपणे लीगल रोड ॲक्सेस आहे. डांबर रोडवरून डायरेक्ट तुम्ही तुमची प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता. हा जो डांबर रोड आहे हा एस-टीचा रोड आहे आणि पुढे गाव आहेत ते इकडे 24/7 रहदारी असते. 50 ते 60 मीटरचा फ्रंटेज तुम्हाला या प्रॉपर्टीला मिळणार आहे. त्याचप्रकारे तुम्हाला रस्त्याच्या पलीकडे 4 गुंठ्याची जागा ही वापरायला मिळणार आहे. ह्याची पूर्णपणे गव्हर्नमेंट मोजणी झालेली आहे, डिमार्केशन झालेलं आहे, प्रत अवेलेबल आहे. तसेच हा जो रस्ता दिसतोय हा पूर्णपणे लीगल रोड ॲक्सेस आहे, जो आपल्या प्रॉपर्टीला तसेच पुढच्या प्रॉपर्ट्यांना कंटिन्यू होतो. पूर्ण प्रॉपर्टीला सिमेंट पोल आणि बाब वायरची फेन्सिंग केलेली आहे. तुम्हाला अशा प्रकारे मेन गेट आहे. मेन गेटमधून आतमध्ये शिरल्या तुम्हाला टेम्पररी पोल्ट्रीचे शेड दिसतील. तसेच एक भलं मोठं जुनं तुम्हाला आंब्याचं झाड पण इथे पाहायला मिळेल आणि 200 स्क्वेअर फूटचं चिरा बांधकामामध्ये बांधलेलं घर. त्याचप्रकारे इकडे 3 फेजचं ॲग्रिकल्चर मीटर आहे, ज्याचं बिल 0 येतं. इथे तुम्हाला बोरवेल पाहायला मिळेल, जिला 12 महिने पाणी असतं आणि 1000 लिटरची टँक. दुसरी टँक ही फार्ममध्ये दुसरीकडे आहे, ती पण 1000 लिटरची आहे. छोटे मोठे असे प्लांट्स पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील. उत्तम प्रकारे डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे आणि हे जे टेम्पररी पोल्ट्री शेड्स बांधलेले आहेत मालकांनी, ह्याचं पण तुम्ही युटिलायझेशन करू शकता. तसेच तुम्हाला इथे काजूची झाडं पाहायला मिळतील. तर जवळपास 175 लाख ते काजू 5 वर्षांचे ह्या प्रॉपर्टीमध्ये डेव्हलप केलेले आहेत. तसेच तुम्हाला इथे पेरूचीही लागवड पाहायला मिळेल. इथे 300 पेरूची झाडं लावलेली गेली आहेत, ज्याला फळं येत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यातून पण उत्पन्न घेता येईल. जर तुम्ही इथे फार्म हाऊस बांधलं तर तुम्हाला सुंदर असा माउंटन व्ह्यू समोर एक्सपिरियन्स करता येणार आहे. तर किंमत जाणून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर आम्हाला फोन करा. सिंगल ओनर, क्लिअर टायटल, सिंगल 7/12, गव्हर्नमेंट डिमार्केशन झालेली प्रॉपर्टी आहे विथ फेन्सिंग. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लवकरात लवकर या आणि तुमची साईट व्हिजिट बुक करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.